नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नमधील मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार हे दोन पॅटर्न पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, मॉर्निंग स्टार पॅटर्न हा 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. यामध्ये टोटल 3 कॅन्डल असतात. पहिली कॅन्डल बेरिश रेड कॅन्डल असते, दुसरी डोजी कॅन्डल असते आणि तिसरी बुलिश ग्रीन कॅन्डल असते. या 3 कॅन्डलचा मिळून मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार होतो. हा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली डाऊन ट्रेंड नंतर सपोर्ट लाईनवर हा पॅटर्न जर बनला तर हा खूपच स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न बनतो. आता याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. इथे सेलिंग चालू आहे आणि त्यानंतर इथे खाली सपोर्टवरती डोजी कॅन्डल बनले. आता डोजी कॅन्डल कधी बनते तर ज्यावेळी बायर्स आणि सेलर्स दोघे कन्फ्यूज असतात त्यावेळी, बरोबर. मग इथे सपोर्ट असल्यामुळे इथे बायर्सही आहेत आणि थोडे सेलर्ससुद्धा आहेत आणि त्या दोघांच्या कन्फ्युजन स्टेटमुळे इथे डोजी कॅन्डल बनली. परंतु याच्या पुढची जी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली ती हे कन्फर्म करते की आता इथून सेलर कमजोर पडलेले आहेत, इथे डाऊन ट्रेंड संपलेला आहे आणि इथून आता प्राईस वरती जाऊ शकते. समजलं? आता याला तुम्ही ट्रेड कसा कराल? तर सर्वात आधी पहिल्या कॅन्डलचा हाय मार्क करा आणि दुसऱ्या डोजी कॅन्डलचा लो मार्क करा आणि जेव्हा पुढची कॅन्डल हा हाय ब्रेक करेल त्यावेळी तुम्ही यामध्ये बाय करू शकता आणि कॅन्डल लोच्या खाली तुमचा स्टॉप लॉस राहील. आता आपण चार्टवरती पाहूया. तर इथे बघा, इथे या डाऊन ट्रेंड नंतर सपोर्टवरती मॉर्निंग स्टार पॅटर्न बनलेला आहे आणि यानंतर बघू शकता मार्केट इथून वरती गेलेले आहे. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण इव्हनिंग स्टार पॅटर्न पाहूया. इव्हनिंग स्टार पॅटर्नसुद्धा मॉर्निंग स्टार पॅटर्नसारखाच 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. यामध्ये पण 3 कॅन्डल असतात, फक्त इथे पहिली कॅन्डल बुलिश ग्रीन कॅन्डल असते, त्यानंतर दुसरी कॅन्डल त्याच्यावरती इनडिसिजन डोजी कॅन्डल असते आणि तिसरी कॅन्डल स्ट्रॉंग अशी बेरिश रेड कॅन्डल असते. आणि हा पॅटर्न जर अपट्रेंड नंतर रेजिस्टन्सवरती बनत असेल तर हा खूपच स्ट्रॉंग असा बेरिश पॅटर्न असतो. इथून मार्केट खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण सिंपल आहे, वरती रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्सवरून सेलिंग येते आणि ज्यांनी खालून बाईंग केलेले आहे ते सुद्धा कुठेतरी प्रॉफिट बुक करतील. त्यामुळे या डोजी कॅन्डलमध्ये बायर्स कन्फ्यूज आहेत आणि या पुढील बेरिश रेड कॅन्डलमध्ये हे कन्फर्म होतं आहे की आता इथून बायर्स कमजोर पडलेत आणि आता इथून मार्केट खाली जाणार आहे. आता याला सुद्धा ट्रेड करण्यासाठी पहिल्यांदा याचा हाय आणि आधीच्या कॅन्डलचा लो मार्क करून घ्या आणि ज्यावेळी पुढची कॅन्डल हा लो ब्रेक करून खाली जाईल त्यावेळी तुम्ही इथे सेल करू शकता आणि या कॅन्डल हायच्या वरती किंवा रेजिस्टन्सच्या वरती तुमचा स्टॉप लॉस राहील. आपण चार्टवरती पाहूया. आता इथे तुम्ही बघू शकता या अपट्रेंड नंतर इथे रेजिस्टन्सवरती इव्हनिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे आणि यानंतर तुम्ही बघू शकता इथून मार्केट चांगल्या प्रकारे खाली आलेलं आहे. ओके, इथंपर्यंत समजलं असेल. तर अशा प्रकारे मॉर्निंग स्टार पॅटर्न आणि इव्हनिंग स्टार पॅटर्न काम करतात. दोन्ही पण पॅटर्न खूप महत्त्वाचे आहेत आणि जर व्यवस्थितपणे सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती बनत असतील तर याची ॲक्युरेसी खूपच चांगली आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे समजून घ्या. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.